आजच्या कातर खटावच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला दशम हिंद केसरी बकासूर। मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा एक विठ्ठल केसरीचं मैदान आणि आज या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले। मागच्या वर्षीची प्रथम क्रमांकाची जोडी म्हणजे बकासूर आणि सर्जा। मामा नमस्कार। नमस्कार। काय आनंद आहे आजचा? आज आनंद आहे हा, सगळ्या फॅन फॅमिलीची, प्रेक्षकांची, बैलांनी मान म्हणजे परत कमबॅक जे सगळे म्हणत होते, फॅन फॅमिलीच बोलत होते जेव्हा येईन तेव्हा कमबॅक जोरदार करणार, आणि त्यांनी जोरदार करून दाखवला। बर, कायम विश्वास बकासूर वरती फॅन फॅमिलीने ठेवला। त्या फॅन फॅमिली विषयी काय सांगशील? कारण स्लॅक पिरियड होता मधला सध्या। नाही, कसं असतं, पडता काळ असतो, पडत्या काळातून सगळ्यांना जावं लागतं। आपण पण लय वेळा गेलेलो आहे आणि आपल्याला काही नवीन नव्हतं पडता काळ। आपल्याला माहिती आहे ज्या दिवशी येईल त्या दिवशी बकासूर आपला काय करू शकतो। बर, त्याच्यामुळं एवढं काही नव्हतं, फक्त वाईट या गोष्टीत वाटत होतं की बैल गटाला कधी कधी हे केलं ते त्याच्या आमच्या चुकीमुळे झालं, आणि त्याचा फॉल्ट आम्हाला लवकर कळला नाही। हा, पण ज्या दिवशी कळला तिथून पुढे 10 दिवस आरामावर ठेवला, 11व्या दिवशी त्यांनी त्याचं काम केलं। मागच्या वर्षी याच जोडीनं सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेली आणि सर्व प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेले या जोडीनं आणि फायनलचा गुलाल घेतलेला, तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरलेली। काय आठवणी होत्या मागच्या वर्षी? नाही, मागच्या वर्षी पण हीच गाडी पळाली होती आमची, चांगली पळाली होती आणि सरांच्या आठवणीत गाडी पळाली होती तेव्हा। आजही सरांच्याच नावाने गाडी पळाली। बर, सरांचं किती आशीर्वाद आहे, कारण जबरदस्त स्पीड लागतं जेव्हा या जोडीवरती त्यांचा पहिल्यापासून आशीर्वाद होताच। बरोबर, या जोडी त्यांची फेवरेट जोडी होती। बर, बकासूरची ज्यावेळेस सर यायची त्यावेळेस भरपूर तुमची मजा मस्ती व्हायची। काय सांगशील? त्या आठवणी अजून पण ताज्या आहेत का? म्हणजे नाही सर, म्हणजे आता सरांना वर्ष पूर्ण झालं त्यावेळेसच महिना का लय उणीव भास होती सरांची, की आमची मजाक मस्ती सगळ्या गोष्टी। कारण सकाळी तुम्ही ज्यावेळेस यायचा त्यावेळेस एक वेगळीच एकत्र नाश्ता वगैरे सोबत टाकायचो आम्ही, एक वेगळी मजा होती तेव्हा। बर, जोडीविषयी काय सांगशील? आज छोट्याचं ड्रायव्हिंग पण जबरदस्त होतं म्हणावं लागेल। छोट्यावर पण लय जणांनी टीका केल्या होत्या। आज मामाला झालं, मला झालं, पुन्हा आमच्या पोरांना झालं, छोट्याला गाडी आणता येत नाही, पुढे चर्चा झाली छोट्याला गाडी आणता येत नाही, नका बसू, गटाला मार खाल्ला तर नाही। छोट्याबद्दल असं आहे की जिथं बाकी आहे तिथं छोट्या असले की गुलाल आहे, बरोबर, हे समीकरण आहे त्यांचं। आणि प्रत्येकाला वाटत होतं सरजा बी संपला। आज दोन्ही बैल टीका करत होती दोन्ही बैलांनी स्वतःच्या पळावरनं आणि त्यांच्या फॅन फॅमिलीच्या आशीर्वादाने करून दाखवलं। वैभव मामा, आता सध्या मध्यंतरीच्या जवळपास 4 ते 5 मैदान झाली, कुठेतरी गटाला काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा, सेमीला काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा। काय तुम्ही म्हटलं तसं काहीतरी प्रॉब्लेम ऑब्झर्व केला आणि तुम्ही तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला? हा, बैलाला जो फॉल्ट होता तो आपण काढला एकदा दिवसात। बैलावर जरा लक्ष दिलं आणि सर्वप्रथम आहे ना, जास्त करून मी आमच्या टीमचं हे करतो, कारण दिवस रात्र आज कुणी बी गोट्या येऊन द्या, सगळ्यांना माहिती आहे दिवस रात्र पोरं आमची गोट्यावरती असतात। बैलाला दुरी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, धुणं झालं रोजच्या रोज। म्हणजे त्या पोरांसाठी आज मला जास्त करून माझं मोबाईलचं नाही पण आमच्या पोरांच्या नावासाठी बैल पळाला 100%। आणि मी तुमचा एक व्हिडिओ पाहिलेला लहानपणीचा, म्हणजे मोईल घोडीवरती बसलेला आणि बकासूर लहान होता त्यावेळेचा, तो व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामला अपलोड केलेला। त्या व्हिडिओ विषयी काय सांगशील? कारण एक जुन्या आठवणी परत एकदा ताज्या झाल्या। हा, म्हणजे आपण कुठं होतो याच्याहून जे आता नवीन गाडी मला आली ना, अबा कुठं होते आणि कुठं आली। त्यामुळेच प्रत्येकाने जर तुम्हाला प्रॉपर येणार उतरायचं ना, तर मग त्या बैलावरती लक्ष द्या। कुठला बैला पळतोच, कोण कमी नाही कोण जास्त नाही, पण लक्ष प्रॉपर दिलं पाहिजे, बैलाची काळजी घेतली पाहिजे, बैलाला व्यायाम खुराक वगैरे सगळं वेळेवरती देऊन हे केलं पाहिजे। आता आमच्या बैलाला बघा आम्ही काहीच नव्हतो करत, पण आता जसं बैलाचं वय व्हायला लागलं तसं मग बैलाला आम्हाला व्यायाम द्यावा लागतो आता। आता सध्या 10 दिवस मामा पण आलेत। मामांविषयी काय सांगशील? की एक वेगळंच प्रेम आहे मामांचं प्रेम म्हणजे मामा आज डायरेक्ट वारीतून आलेले आहेत, परत वारीत जॉईन व्हायचे त्यांना। बरं, म्हणजे पंढरपूरच नाही इथं आले नुसतं बकासूरची फायनल पाहण्यासाठी, बकासूर सर्जीची। काय मामांविषयी काय सांगशील? मामांचं किती प्रेम आहे बकासूरवरती? मामांचं जीवापाड प्रेम आहे, जिथं बकासूर असे तिथे मामा असतात, आणि मामावर असले की आम्हाला खाली काळजी नसते की वर पब्लिक अंगावीन बैलाच्या। बरं, म्हणजे मामा हसूड घेऊनच असतात वर? हसूड नाही, प्रेमाने। मामांचं तुम्ही कधी बघा मुलाखत घ्या पब्लिक काढताना, मामा प्रेमाने सांगतात। बर, आणि ऐकतात मेन म्हणजे विशेष, कारण काय बुजुर्ग माणूस आहे, ऐकलंच पाहिजे सर्वांनी। वैभव मामा, मध्यंतरीच्या काळामध्ये जरा पब्लिक मुळे थोडस जरा
काय बैलावरती अन्याय झाला म्हणावं लागेल थोडाफार. काय सांगशील, कारण पब्लिकनं साथ देणं पण महत्वाचं असते तेवढंच, आणि चाहते असतात पण कुठेतरी थोडस कसं कंट्रोल होतं? होणं महत्वाचं आहे. आता पेडगावच्या मैदानावर तो उदाहरण देतो की बैल कडनी होता तर थोडस चात्यांनी घेतलं सांभाळून, पण जी वरती थांबली होती तिथं देवदागडापर्यंत गाडी असतो तोपर्यंत ती मागच होती. आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की बकासूरला फडकं चालत नाही, तरी बी त्यातली 2 जण येऊन बक्याच्या तोंडावर फडकं मारलं. त्यामुळे थोडस हे नाही झालं पाहिजे, कारण आम्ही प्रवेश फी भरून येतोय, आम्ही प्रवेश फी भरतोय, तर आम्हाला आयोजकाकडून प्रोटेक्शन भेटलं पाहिजे. आता मोईल शेटची बाईट पाहिली मी माळशिरसच्या मैदानात, कसं काय म्हणजे काय पळणार आहे? पायरा तुम्हाला म्हणतो आज खोट नाही सांगत, आज बैलाची शपथ घेऊन सांगतो, पायरा आम्हाला माहित नसतो. पळणार आहे का? पळणार की. बर. आता ह्या 10 दिवसाच्या पिरियड मध्ये काय बदल केले तुम्ही? कारण एक 5 ते 6 मैदानात गुलाल प्राप्त होत नव्हतं. काय बदल केले? तू म्हटला तसं 1 दिवसात फॉल्ट सापडला. काय फॉल्ट सापडला नेमका? बैलाला सर्दी झाली होती, सर्दीमुळे तो छातीत थोडासा कप झाला होता. बर. मग डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे? त्याच्यावरती ट्रीटमेंट घेतली. आमचे बेडकचे डॉक्टर आहे, माळी डॉक्टर, त्यांच्याकडून जसा ट्रीटमेंट घेऊन आला तसा बैल त्या दिवशी फेरं पण काढला आम्ही. फेरे काढल्याच्या नंतर डॉक्टरला व्हिडिओ पाठवले. डॉक्टर म्हणले की आता क्लिअर आहे बैल, काय विषय नाही. डांगे भाऊ काय खुश? आज आपण खुश आहे, असं पूर्ण करून दिला. मामा, विजय कुणाला समर्पित करायला आणि भविष्यामध्ये ही जोडी दिसेल का आम्हाला पाहताना? 100% पाहणार की गाडी पळते, आणि आजचा विजय सगळ्या फॅन फॅमिलीला आहे. बर. काय शिकायला भेटलं? शेवटचा प्रश्न विचार. नाही, ह्या पिरियड मध्ये आपण लय वेळा गेलेलो आहे. म्हणजे बॅड पॅच काय पहिल्यांदा नाही बकासूरच्या लाईफ मध्ये, लय वेळा गेलेलो आहे. आपल्याला जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हाच आपल्याला कळलेलं आहे कोण कसं आहे, कोण काय आहे. बर. आणि बकासूरची एवढी खासियत पाहायला मिळते की जेव्हा जेव्हा त्याच्यावर आक्षेप घेतला जातो किंवा बैल संपला म्हटला जातो किंवा कसं काय काय बाकीच्या गोष्टी असतात, एखादा असं मोठं मैदान येतं आणि तिथं तो काही ना काहीतरी 1 नंबर करतो किंवा फायनलचा गुलाल घेतोच, असं बरेच वेळा अनुभवायला भेटले. त्याविषयी काय सांगशील? नाही, अनुभव आहे. कोण कसं वाटतं ना आपल्याला पडत्या काळात, त्यामुळं आपल्याला माहिती कसं वागायचं आता कोणासोबत. बर. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. आणि मामाकडे येतो एक अर्धा सेकंद. मामा, वारीस नाही तर आला, आता परत वारीला जाणार? परत वारीला जॉईन व्हायचं. पंढरपूरला परत जाणार? पंढरपूरला जायचं. किती वाजता निघालेला पंढरपूरच? नाही, दुपारी निघलो 12 वाजता. 12 वाजता निघलेला, आणि आता परत जाणार? परत रिटर्न परत रात्री जाणार. उद्या 12 सोडूनच पुण्याला जाणार. आज पंढरपूर आज विठ्ठलाचा आशीर्वाद लाभला म्हणावं लागेल बकासूर. 100%. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल, आणि नक्कीच एक चांगली जोडी पाहिली आणि भविष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.